ही आहेत आठवड्याच्या 7ही दिवसांची खरी नावं. सोमवार. सोमवार म्हणजेच चंद्रवार किंवा इंदुवार. इंदूचा अर्थ चंद्र असा होतो, म्हणून सोमवारला इंदुवार असं म्हटलं जायचं. त्यानंतर येतो मंगळवार. मंगळवार म्हणजेच भौमवार. खगोलशास्त्रात भौमचा अर्थ मंगळ असा होतो, म्हणून भौमवार. यानंतर येतो बुधवार. बुधवार म्हणजेच सौम्यवार. संस्कृतमध्ये चंद्राला सोम असं म्हणतात, त्यामुळे सौम्यवार. आणि चंद्राचा पुत्र बुध म्हणून सौम्यवाराचा बुधवार झाला. आता येतो गुरुवार म्हणजे बृहस्पतिवार. हा वार दिव्य शिक्षक बृहस्पती यांचा आहे आणि बृहस्पती हे गुरु ग्रहाचे अधिपती आहेत. यानंतर येतो शुक्रवार म्हणजेच भृगुवार. भृगु ऋषी हे शुक्र ग्रहाचे निर्माता म्हणून त्यांच्या नावाने शुक्रवारला भृगुवार म्हटलं जायचं. पुढे आहे शनिवार म्हणजेच मंदवार किंवा स्थिरवासर. शनी ग्रह हा इतर सगळ्या ग्रहांपेक्षा मंद गतीने फिरत असल्यानं या वाराचं नाव मंदवार असं होतं. आता आहे शेवटचा रविवार म्हणजे आदित्यवार किंवा भानुवासर. रवी म्हणजे सूर्य, ज्याला आदित्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यामुळे रविवारला आदित्यवार म्हटलं जायचं. तर मंडळी, तुम्हाला पुढच्या वेळी कुणी विचारलं आज कोणता वार आहे, तर आत्मविश्वासाने उत्तर द्या, कारण आता तुम्हाला त्याचा अर्थही माहित आहे. बाकी ही रील कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.